हॅलो सर, थँक्यू फॉर कनेक्टिंग मॅक्स महाराष्ट्रामध्ये. कुलकर्णी सरांचं स्वागत आहे. आम्ही खूप एक्सायटेड आहोत आज तुमच्याशी बोलायला. सर, मी जेव्हा आमचा इन्व्हेस्टमेंट पॅटर्न बघायचे, म्हणजे माझे बाबा इन्व्हेस्ट करायचे, आई बाबा इन्व्हेस्ट करायचे तो टाइम, नंतर आजी आजोबा इन्व्हेस्ट करायचे तो टाइम, टू द टाइम आता आम्ही इन्व्हेस्ट करतोय. तर माझ्या आजोबांच्या काळामध्ये आरडीज मध्ये खूप इन्व्हेस्टमेंट्स व्हायच्या सर, आणि तिथून मग माझ्या बाबांच्या काळामध्ये थोडं एफडीज मध्ये वाढायला लागलं. आणि त्याच दरम्यान हे लक्षात आलं की माझ्या बाबांनी मला स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायला शिकवलं, त्यांनी हळूहळू मला शिकवलं. सो सर, हा जो पॅटर्न आहे टू द पॉइंट वेअर जेनझीज आता आम्ही सगळे इन्व्हेस्ट करतोय, तर तुम्ही काय सांगाल याबद्दल की बिहेवियरल पॅटर्न जो आहे इन्व्हेस्टमेंटचा तो चेंज होताना दिसतोय, तर त्याबद्दल म्युच्युअल फंड इंडस्ट्री कसं बघते या गोष्टीकडे? पॅटर्न्स 2-3 गोष्टींमुळे चेंज होतात. जेव्हा जसं तुझी उल्लेख केला की आजोबांच्या काळी काय होतं ना की बेसिक रिक्वायरमेंट, बेसिक नीड्स खूप अतिशय गरजाचे होते, कारण ॲफ्लुअन्स नव्हता. मेजॉरिटी लोकांकडे ॲफ्लुअन्स नव्हता, पैसे नव्हते. तर सेफ्टी वॉज द पॅरामाउंट इम्पॉर्टन्स. मग त्यांनी कष्ट केले, त्यांनी त्यांच्या मुलासाठी म्हणजे तुझ्या वडिलांसाठी थोडेफार पैसे सोडले, घर कदाचित बांधलं असेल किंवा तुझ्या वडिलांनी ते केलं. म्हणून वडील पण टू दॅट एक्सटेंट की एवढे पैसे नव्हते, काही नव्हतं, तर त्यांनी सेफ्टी वॉज द मोस्ट इम्पॉर्टंट. आता वडिलांनी चांगलं केलं तर युअर जनरेशन हॅज द बेसिक सेफ्टी नेट जे आहे ना ते ऑलरेडी आहे. आणि आता काय होतं आहे, बेसिक सेफ्टी नेट झाल्यानंतर तुम्ही थोडं रिस्क घ्यायला तयार होतात. आणि रिस्क घ्यायला जेव्हा तयार होतात तेव्हा तुम्ही स्टॉक मार्केट्स किंवा इक्विटी म्युच्युअल फंड्स आणि बाकी प्रॉडक्ट्स बघायला लागता, स्टार्टअप इन्व्हेस्टमेंट्स, हे सगळं चालू होतं. युअर नेक्स्ट जनरेशन विल बी फार मोर, कारण चांगलं फाउंडेशन लोकांनी ठेवलं आहे, तर बेसिक नीड्सचा प्रॉब्लेम नाही आहे. मग जे पैसे आहेत त्याच्यासाठी काय करणार, मग लाईफस्टाईल थोडं आयदर स्पेंड करतील. आणि जे इन्व्हेस्टमेंट्स पण आहेत ते ट्रेडिशनल इन्व्हेस्टमेंट्स नसणार आहेत, दे आर गोइंग टू लुक ॲट समथिंग मोर एक्साइटिंग. तर असे गरजा चेंज होतात, नॉट बिकॉज ऑफ एनिथिंग एल्स. पण आता म्युच्युअल फंड्स आम्हाला काय करायला पाहिजे, पहिले काय असायचं, एक कॉमन टेम्पलेट असायचा कम्युनिकेशनचा, आणि तो कॉमन टेम्पलेट आम्ही सगळ्यांना ठोपायचो. ठीक आहे, आता ते नाही करू शकत आपण. तुम्हाला टार्गेट सेगमेंट बघून तुमचे वेगवेगळे टेम्पलेट्स घेऊन तुम्हाला ते कम्युनिकेशन करायला लागतं. तर जेनझीचं कम्युनिकेशन खूप वेगळं असतं आणि 40+ लोकांसाठी खूप वेगळं असतं. तर दॅट इज द बिग चेंज विच इज हॅपनिंग इन द इंडस्ट्री. नाही, तो सर बरोबर तुमचा, म्हणजे तो जो चेंज दिसतोय त्याच्या वाईज म्युच्युअल फंड इंडस्ट्री चेंज होत चालली आहे. आता सर, म्हणजे आपण जेनझीज मध्ये एक गोष्ट बघितली की जे कन्झम्पशन ऑफ नॉलेज आहे ना ते जास्त करून चॅटबॉट्स म्हणा किंवा AI थ्रू होत आहे, कम्पेअर टू द आपण बघतोय की जिथे ॲडवायझर्स पोचायचे, किंवा टियर 2 टियर 3 मध्ये अजूनपर्यंत तो ट्रेंड चालू आहे. पण टियर 1 मध्ये असं दिसायला मिळतं की जास्तीत जास्त चॅटबॉट्स मध्ये लोक कनेक्टेड आहे. जास्तीत जास्त मी याच्यात इन्व्हेस्ट करू का, किंवा थोडा डेटा प्रोव्हाइड करायचा की लास्ट 2 वर्षामध्ये हे रिटर्न्स आहेत तर मी काय करू. तर हा जो ट्रेंड दिसतोय म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर, पण तो असा आहे की थोडा इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स ह्युमन नाही घेते, याच्यामध्ये ह्युमन काइंड ऑफ फॉलो करताना दिसतो की ओके, फॉर एक्झाम्पल ChatGPTचं आपण म्हणलं तर त्याच्यामध्ये ठीक आहे, दिस इज अ गुड इन्व्हेस्टमेंट बिकॉज गेल्या वर्षी त्याचे रिटर्न्स खूप चांगले होते. तर तुम्हाला काय वाटतंय, टेक्नॉलॉजीचा वापर जो आता घडतोय तो त्याच्यामुळे काय इन्व्हेस्टमेंटवरती परिणाम होऊ शकेल? टेक्नॉलॉजीचा वापर केला पाहिजे, एक्झिक्युशनमध्ये केला पाहिजे, डेटा कलेक्शनमध्ये केला पाहिजे, पण डिसिजन मेकिंगमध्ये नाही केला पाहिजे. आणि त्याचं कारण सांगतो, सिम्पल गोष्ट आहे रे. आज मी एका 23 इयर किंवा 24 इयर 24 वर्षाच्या मुला किंवा मुलीशी बोललो, तर ते म्हणे नाही, मला या 5 फंडमध्ये निवेश करायचा आहे. हे 5 फंड सिलेक्ट कसे केले, तर प्रॉम्प्ट आन्सर येतं ChatGPT. ठीक आहे, पण मग मी त्यांना सांगतो ठीक आहे, ग्रेट, म्हणजे तू काहीतरी होमवर्क केला आहेस, व्हेरी गुड. पण आता एक काम करूया, 1 महिना आपण थांबूया. 1 महिन्यानंतर त्याच ChatGPTला हाच प्रश्न विचारायचा, विच आर द बेस्ट 5 फंड्स टू इन्व्हेस्ट इन. आणि हे जे 5 फंड आहेत आणि नवीन जे आन्सर येतं ते मॅच करतं का कम्प्लिटली डिफरंट आहे, हे तुम्हाला कळलं. आणि जनरली मी बघितलंय, मी पण स्वतः एक्सपेरिमेंट करतो, आणि हे जनरली सेम नसतं. कारण अल्गोरिदम्स जे ते बॅकएंडमध्ये यूज करतात ते आपल्याला समजत नाही ते काय आहे. तर इन्व्हेस्टिंग इज नॉट जस्ट डेटा अँड सायन्स, इट इज ऑल्सो अन आर्ट. करेक्ट. ठीक आहे.
आता सिम्पल गोष्ट तुम्हाला सांगतो, फ्लेक्सी कॅप एक कॅटेगरी आहे. हो. तुम्ही नुसतं लिहिलं बेस्ट 5 फ्लेक्सी कॅप पण तर तुम्हाला एक लिस्ट येते आणि तुम्ही जाऊन निवेश करता. पण फ्लेक्सी कॅप ए वर्सेस फ्लेक्सी कॅप बी वर्सेस फ्लेक्सी कॅप सी मध्ये जमीन आसमानाचा फरक असू शकतो. ती जी स्टाईल असते म्युच्युअल फंडची ती तुम्हाला सुटेबल आहे का, हे अत्यंत गरजेचं आहे. आता हे तुम्ही कसं करू, हे पण तुम्ही शिकू शकता स्वतः टेक्नॉलॉजी वापरून, पण सल्लागार असेल तर बेटर असतं. आणि मी काही जे सिनियर लोक आहेत जे टेक्नॉलॉजीचा वापर करतात 35+चे, त्यांना तर आम्ही क्लिअरली एक गोष्ट सांगतो की इन्कम टॅक्स भरताना तुम्ही काय करता, तुम्ही तिथे पण डायरेक्ट जाऊ शकता कारण तुम्ही स्वतः जाऊन फिलअप करता, पण तुम्ही जाता का डायरेक्ट? नाही. तुम्ही कोणाचा सल्ला घेता? चार्टर्ड अकाउंटंटचा सल्ला घेता, बरोबर? का घेता? की उद्या जाऊन जर काही क्वेरी झाले तर कोणतरी आहे आम्हाला मदत करायला, कारण तेव्हा माझी टेक्निकल कॅपॅबिलिटी थोडी कमी होते. तर दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो यूज टेक्नॉलॉजी वाईजली, डोंट फॉलो इट ब्लाइंडली, हे माझं म्हणणं आहे. तर टोटली म्हणजे खूप इम्पॉर्टंट सल्ला आहे हा, कारण आम्ही बघतोय सध्या जो ट्रेंड बदलतोय त्याच्या वाईज आपण बघतोय की आतापर्यंत असं होतं की सगळ्यांना एक दाखवायला, म्हणजे प्रत्येक पिढीला ना दाखवायला एक सक्सेसचा रेशो असायचा. लाईक म्हणजे आजोबांनी सपोज लँड घेतली किंवा वडिलांनी घर बांधलं. आता रिअल इस्टेट मार्केट असं भयानक झालंय की आमच्याकडे जेनझीजकडे बेसिकली दाखवायला ॲपलचे फोन किंवा मॅकबुक वगैरे अशाच गोष्टी आहेत. बघतोय आपण रिअल इस्टेट मार्केट एवढं अप अँड डाऊन आहे, त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट ते खूप जास्त म्हणजे अवाक्याच्या बाहेर गेलंय आता. तर अशा वेळेस जास्तीत जास्त लोक किंवा जास्तीत जास्त तरुण पिढी आता इन्व्हेस्टमेंटकडे वळायला लागली आहे. सो जे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणतोय त्याच्यात एक पॅटर्न असा दिसून आला की जिओपॉलिटिकल टेन्शन्समुळे लोक फार पटकन, म्हणजे मार्केट खाली पडतंय, टेन्शन वाढतंय, इंडियाचं काय होईल या सेक्टरमध्ये, त्याच्यामुळे खूप पटकन SIP थांबवण्याचं प्रमाण दिसतंय. तर तुम्ही त्याच्याबाबत काय सल्ला देऊ शकाल? पहिली गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की इक्विटी मार्केटवर जर तुम्ही निवेश करत असाल तर इक्विटी मार्केट स्टडी होत नाही. तसं FD आहे, एक स्टडी आहे. तुम्हाला माहिती आहे 6% मिळणार आहे तर 6% मिळणार आहे, प्रोव्हाइडेड यू गो टू अ हाय क्वालिटी बँक और हाय क्वालिटी कंपनी. कुठल्या तरी छोट्या मोठ्या कंपनीमध्ये झालं तर कदाचित प्रिन्सिपल पण परत मिळणार नाही. पण स्टॉक मार्केट हे वरती खालती जातं. एक सिम्पल एक लॉजिक सांगतो तुम्हाला, आणि मला हे डेटा खूप आवडतो. फ्रॉम इन्सेप्शन टू नाव, BSE मध्ये बसलोय म्हणून मी BSEचं उत्तर देतो. आपण म्हणतो की 14.5% रिटर्न आलाय, बरोबर? पण तेव्हा रिस्क फ्री रिटर्न काय होता इंडियाचा, म्हणजे जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे बॉन्ड्स होते त्याचा रिस्क फ्री रिटर्न किती होता? ते 10 ते 11% होता. मग 10 ते 11 पासून तुम्हाला 14-14.5 मिळाले, म्हणजे 50% अप्रॉक्सिमेटली जास्त मिळाले. तर तुम्ही कारण रिस्की ॲसेटमध्ये निवेश करताय म्हणून तुम्हाला 50% रिटर्न हवंय. आज तो रिस्क फ्री रेट काय आहे तुमचा? 6-6.5% आहे. तर 6-6.5%वर मी तोच 50% जर रेशो टाकला तर तुम्ही येता 9-9.5-10%. तर तुमचं रिटर्न एक्सपेक्टेशन 10% असलं पाहिजे. पण मी जर कोणाला सांगितलं की 10% मिळतील इक्विटीमध्ये, तुम्हाला बाहेर काढेल घरातनं. बट दिस इज द ट्रूथ. लॉंग टर्म जर बघायला लागेल आणि जर तुम्हाला टायमिंग येत असेल मार्केटचं ना, तर मी सांगतो ज्यांना पण टायमिंग येत असेल ते कोणी नोकरी नाही करणार किंवा कोणी बिझनेस नाही करणार, ठीक आहे? कारण यू विल बिकम द रिचेस्ट पर्सन ऑन अर्थ. पण कोणालाही जमत नाही ते टायमिंग द मार्केट. म्हणून तुम्ही मार्केटमध्ये थांबायला पाहिजे. रिटर्न एक्सपेक्टेशन जी खरी आहेत ते तुमच्या डोक्यात ठेवायला पाहिजे, आणि त्याच्यावर जर तुम्हाला मिळालं तर दॅट इज लाईक अ बोनस. हे ठीक आहे, चांगलं आहे, मला 14 मिळाले, आय शुड बी व्हेरी हॅपी. पण तुमचं रिटर्न एक्सपेक्टेशन 18 असेल तर द चान्स ऑफ यू बिकमिंग अनहॅपी इज व्हेरी हाय. तर ह्या 2-3 गोष्टी लोकांना समजायला पाहिजेत. आता हे काय आहे, तुम्ही जर हे एक्सप्लेन केलं तर नाही, पण जेनझी जे आहे त्यांना ग्राफ्स आणि चार्ट्समध्ये दाखवलं तर त्यांना पटकन समजून जातं. बरोबर आहे. नक्कीच सर, तुमच्या आताच्या सल्ल्यामुळे मला असं वाटतं की थोडा चेंज होऊ शकेल आपल्या इन्व्हेस्टमेंट पॅटर्न मध्ये बेसिकली. थँक्यू फॉर कनेक्टिंग टू मॅक्स महाराष्ट्र. थँक्यू सो मच.